राज्याच्या राजकारणामध्ये बीडची निवडणूक कायमच चर्चेत राहणारी आहे किंवा केंद्रस्थानी राहणार आहे, त्यात वावगं काही नाही. बीड लोकसभेच्या आणि महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे माझ्यासोबत आहेत. तर एकंदरीत काय सांगाल, कसा दिनक्रम आहे, कसं एकंदरीत प्रचार करताय, सुरुवात कशी होती सकाळपासून, काय सांगाल एकंदरीत? सकाळी सुरुवात नसून सकाळी माझा दिवस संपतोय 5:30-6 वाजतात रोज. प्रचंड मेहनत मी आणि माझी टीम घेत आहे. मला असं वाटतं की हा निवडणुकीचा अनुभव एक वेगळा आहे. प्रचंड स्वस्थता आणि गैरसमजाच्या वातावरणातून आता कुठे सरळ स्थिरतेच्या वातावरणाकडे आम्ही जात आहोत. उमेदवाराविषयी काय आहे तर नाराजी नाही, उमेदवाराविषयी प्रेमच आहे, उमेदवार आवडलेला आहे, सगळं आहे. पण अनेक विषय असे मध्ये मध्ये आले जेणेकरून कन्फ्युजन थोडेसे निर्माण झाले. सुरुवातीला प्रचंड मोठी उंची उमेदवारींनी आमच्या गाठली, छान वातावरण होतं. मध्ये थोडंसं अफवा आणि गैरसमजाचं वातावरण झालं. आता जरा शांत आणि स्थिर झाले असं वाटतंय. आता चांगली परिस्थिती वाटते. पालकमंत्री असताना जिल्ह्यासाठी भरपूर दिलं, आता काय विजय नेमकी निवडून आल्यानंतर जिल्ह्यासाठी काय आहे ब्ल्यूप्रिंट? जेवढं पालकमंत्री असताना दिलं त्यापेक्षाही जास्त मला देण्याचा माझी इच्छा आहे. ईश्वराने तशी जबाबदारी मला दिली तर मी ते करू शकेन. आणि जे राहिलेलं आहे म्हणजे जे मी प्लॅटफॉर्म तयार केला त्याच्यानंतर जे राहिलं आहे, जसं उद्योग आणावे आपण इथे किंवा इथल्या कामगारांसाठी करावं, महिला बचत गटाच्या चळवळी अजून ताकदवर कशा कराव्या, ह्याच्यासाठी मला काम करायचं आहे. राजकीय प्रवासामध्ये पहिलीच लोकसभेची निवडणूक आहे, आजपर्यंत विधानसभेपर्यंतची निवडणूक लढवली आहे. कसं वाटतं एकंदरीत, काय फरक आहे? प्रचार तसाच आहे, अगदी काही फरक नाही आहे. मला वाटतं की थोडंसं जास्त मोठंच एरिया कवर करावा लागतो. प्रचार ज्याच्याला तसाच आहे. एक ऑडिओ क्लिप व्हायरल होती कथित तुमची अपक्ष उमेदवारासंदर्भाची, त्या संदर्भात काय सांगाल? त्यात काही ऑडिओ क्लिप व्हायरल वगैरे असं काही गंभीर विषय तो मला नाही वाटत. मी काही ते ऐकलं नाही, पण जे मी त्यांना बोलले त्याच्यामध्ये काहीच असंवैधानिक किंवा काय म्हणतात त्याला काही असं नाही आहे जे काही कायदेशीर नाही, असं काहीच नाही आहे. ते राष्ट्रवादीच्या जवळचे उमेदवार होते आणि राष्ट्रवादीचे नेते आणि पालकमंत्री माझे भाऊ धनंजय मुंडे हे आणि खाली त्यांची जी तिकडची टीम आहे माजलगाव मतदारसंघातली, ते त्यांच्याशी बोलत होती. ते राष्ट्रवादीचेच असल्यामुळे राष्ट्रवादीशी नाराज होऊन त्यांनी फॉर्म भरला होता आणि त्यांनी त्यांची समजूत घातली. पण त्यांचा असा आग्रह होता की पंकजाताईंनी मला बोलावं आणि म्हणून माझा तर परिचय पण नव्हता फार. तर त्यांनी माझ्या कार्यकर्त्यांनी त्या नंबरवरून फोन लावून द्या असं मला वाल्मिकांनी धनंजयनी सांगितले. तर मी त्यांना फोन लावला. त्यांनी मला सांगितलं की माझे ह्या अपेक्षा आहेत आणि मागण्या आहेत. तर मी त्याला म्हटलं बाबा माझ्या अवकातीप्रमाणे मी करेन, मला जे शक्य आहे तेच मी करेन, एवढंच बोललं. ते म्हटलं सर्व समाजाची इच्छा आहे की पंकजाताईंना मतदान करावं. समाज म्हणजे जात नाही, सर्व समाज. तुम्ही येऊन जाऊन किती मतं घेणार आहेत? 10,000 मतं घेणार आहेत. तर तुम्ही पक्ष म्हणतोय की नका उभं राहू तर नका उभं राहू, याच्यात काहीच नाही आहे. त्याच्यामध्ये असे अनेक उमेदवार उभे होते आणि त्यातल्या अनेक लोकांनी विड्रॉ केले. त्याच्यामागे कोणीतरी समजावणार असेलच की. प्रतिस्पर्धी उमेदवार बजरंग सोनवणेंनी निवडणूक आयोगाकडे मागणी केलेली की या संदर्भात तक्रार दाखल करावी, आचारसंहितेचा भंग केला असं त्यांनी म्हटलेलं आहे काल. त्यांनी करावं, त्याच्यामध्ये तक्रार दाखल त्यांनी करावं. ह्याच्यात आचारसंहितेचा भंग आहे का नाही मला माहीत नाही, मी पण कायद्याचा अभ्यास करते. पण माझी अशी क्लिप त्या मुलांनी करणं की स्वतःचा आग्रह मला करायला लावणं की मला पंकजाताईंना बोलायला लावा आणि स्वतः रेकॉर्ड करणं माझं आणि व्हायरल करणं, तर मला तर हे कारस्थान वाटतं. आणि अशा पद्धतीने ती पण अचानक ते विड्रॉल झालं आहे कधी आणि आता व्हायरल करणं, तर मला वाटतं ह्याच्यामध्ये काही गांभीर्य तर त्या विषयांमध्ये असं काही नाही आहे. त्यांनी तक्रार केली तर करावी, आम्ही त्याला उत्तर देऊ. केसमध्ये एक गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या आरोपीचा फोटो बजरंग सोनवणे यांच्यासोबत येतोय. मग हेच काय करण्यासाठी जाणून बुजून असं पुढं आणले जातात काय क्लिप वगैरे काय? असंच होतं, राज्यात काहीतरी घटना घडत असतात तेव्हा नेमकं माझे कुठली तरी विषय येतो समोर आणि त्या घटना म्हणजे मीडिया व्हॅल्यू असण्याचा फायदा आणि नुकसान नसतं तसं त्या घटना बाजूला पडतात. खूप तुम्ही मागच्या 5-6 वर्षात पहा, तसं असेल किंवा नसेल मला माहीत नाही, पण नक्कीच तो विषय जास्त गंभीर आहे आणि खरा लक्ष देण्यासारखा विषय कायद्याच्या तज्ज्ञांनी आणि पोलिसांनी. जाहीर जे प्रचार आहे किंवा तोफा जे आहेत त्या थंडावणार आहेत. कसा एकंदरीत बीड लोकसभेचा अनुभव आहे? एकंदरीत काय सांगाल, काय अनुभव आले, मतदारांना भेटलात, काय सांगाल एकंदरीत? तर मतदारांना जेव्हा मी भेटायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव जर गंभीर असतील, कन्फ्यूज असतील किंवा अस्वस्थ असतील तर ते बदलत होते. एकमेव विषय प्रत्येक गावागावात मी गेले तो विषय होता आरक्षणाचा.
आणि आरक्षणाच्या बाबतीत त्यांच्या मनामध्ये असे काही गैरसमज होते की आम्हाला ताई तर पाहिजेत, पण हे आरक्षण आहे म्हणजे आम्ही जातीलाच मत केलं पाहिजे, असे त्यांचे गैरसमज झाले होते, जे मला वाटतं की दूर करण्याची गरज आहे. त्यांचा मुळातच मुद्दा जातीचे लोकप्रतिनिधी देऊन अनेक वर्ष सुटलेला नाही. तर ते मग चर्चा केल्यावर त्यांच्या मोकळेपणाने ते बोलल्यावर त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणलं तुमची सर्व लढाई जी आहे ती काय आहे, तर ती OBC होण्याची आहे आणि मग तुम्ही OBCंनाच म्हणजे दूर ठेवून किंवा त्यांचं तिरस्कृत करून ते होणार नाही असं समजल्यावर हसून खेळून छान गप्पा मारून ते जातात. एकंदरीत मोदी साहेबांची ज्या ठिकाणी सभा झाली त्या ठिकाणी आज शरद पवारांची सभा पार पडते, काय प्रतिक्रिया? त्याच ठिकाणी मला नाही माहिती असेल. शरद पवार साहेब राष्ट्रवादीचे म्हणजे आता नवीन राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते आहेत आणि त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारात त्यांनी किमान एखादी सभा देणं त्यांचं कामच आहे. त्याबद्दल ते आले असतील तर ते त्यांचं कर्तव्य आहे, त्याच्यात मी बोलणं काय बरोबर नाही. कसा विजय असणार आहे एकंदरीत, काय सांगाल? विजय माझा कसा असेल कष्टाचं चीज झालं असं वाटेल ज्या दिवशी माझा गुलाल लागेल. 4 तारखेला मुंडे साहेबांची जी आहे ती हे आहे पुण्यतिथी आहे, तर मग एकंदरीत कसं असणार आहे त्या दिवशी? तुम्ही एक भावनिक होऊन भाषणामध्ये देखील म्हणालात की खरोखरच योगायोग आलेला आहे, काय सांगाल एकंदरीत? तो योगायोग आहे तर असं वाटतं मला वेळोवेळी की तो योगायोग आहे. निव्वळ असं होऊच शकत नाही ना. इतकं घटनाक्रम जणू काही सिनेमाची कहाणी लिहिली आहे की एक व्यक्ती येतो सत्कारासाठी, त्याच दिवशी त्याचा अंतिम संस्कार करावा लागतो आणि मग परत 10 वर्षांनी त्याच तारखेला एक निकाल येतो. असं मला वाटतं की बाबा हे काहीतरी एक योगायोग आहे. माझी भावना, भाबडी भावना. त्याच्यामुळे लोकांनी मतं करावी अशी माझी अपेक्षा नाही. लोकांनी माझ्या मेरिटवरच मला मत करावं. किशा होत्या पंकजा मुंडे, प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. निवडणूक आले की अशा कॉल रेकॉर्डिंग वगैरे जे आहे ते व्हायरल केले जात आहेत. एकंदरीत कॅमेरामन ओमकार शेंबडेसोबत मी योगेश काशीद, मुंबई तक, बीड.